ना मॅगी ना नूडल्स, हेल्दी असा पोटभरीचा नाश्ता, पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा पदार्थ मुलांना टिफिनला दिल्यावरनं मुलांना नक्की आवडेल. तर असा सुटसुटीत असा शेवयाचा तिखट उपमा आपण बघणार आहोत. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर आपण इथं कढई गरम करायला ठेवली बघा, आणि कढई आपली छान गरम झाली आणि इथं 1 वाटीभर असं मी शेवया घेतलेल्या आहेत. तर ह्या शेवया घरगुती आहेत, घरगुती बनवून घेतलेल्या आहेत. तर याला 2 ते 3 मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे कढईमध्ये. थोडे छान परतल्या ना, थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायच्या. तर या शेवया मी काढून घेतलेल्या आहेत बघा, आणि परत कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. तर तेल आपलं गरम झालेलं आहे बघा. तर या तेलामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तर मी तर 1 छोटा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची घालून घ्यायच्या आहेत कट करून अशा. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर स्किप केली तरी चालेल, तुम्ही लाल चटणी वापरली तरी चालेल. तर इथे हिरवी मिरची आपली छान अशी तळून घेतलेली आहे. तर आपल्याला इथं 1 मोठा चमचा शेंगदाणे घ्यायचे आहेत बघा. तर इथं मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्या तेलामध्ये. तर मी इथं फ्राय करून घेते हे शेंगदाणे. तर आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर मी एक मोठा कांदा असा कट करून घेतलेला आहे बघा. तर तो कांदा घालून घेते. तर आपल्याला थोड्याशा ज्या काही आवडते ते आपल्याला यामध्ये भाज्या टाकायच्या. तर मी ते 1 टोमॅटो घेतला आहे कट करून. तर टोमॅटोही घालून घेतला, आणि यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने असे घालून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याच्या पाण्याने आपल्या नाश्त्याला छान अशी चव येते. तर बघा, छान आपली कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि हे परतून घ्यायचं आहे. तर याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर याला फ्राय करून घेतलं ना, 2 ते 3 मिनटासाठी यालाही फ्राय करून घेते. तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आपले छान असं तळून झालेलं आहे. तर यामध्ये मी हळद घालून घेते. तर 1 छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे, आणि परत एकदा ते सर्व असं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. तर खूप कमी प्रमाणात मसाला घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. पण मसाल्याने छान अशी टेस्ट येते आपल्या शेवयाच्या उपम्याला. तर तिखट असा शेवयाचा उपमा बनवणार आहोत. तर इथं मी मॅजिक मसाला घेतला आहे बघा, 2 चमचे असे. मॅजिक मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसाला घेतला तरी चालेल. तर मी इथं 2 चमचे मसाला घेतला आहे बघा, आणि परत एकदा सर्व असं मिश्रण आपलं एकजीव करून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता यामध्ये मी मीठ घालून घेते. तर 1 मोठा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. तर परत एकदा हे मिश्रण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, छान असं आपलं तळून झालेलं आहे मिश्रण. तर यामध्ये थंड पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. गरम पाणी करायचं नाही, थंड पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघा, या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर या पाण्यामध्ये मी वाटाणे आपले ॲड करायचे राहिले होते. तर मी इथं वाटाणे घातलेले आहेत या मिश्रणामध्ये. तर छान असे शिजून निघते ते वाटाणेही या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. तर बघू शकता आपले वाटाणे छान असे शिजते त्या मिश्रणामध्ये. याला उकळी आलेली आहे. तर छान अशी उकळी काढून घेतलेली आहे, आणि यामध्ये आपल्याला जो शेवया आपण भाजून घेतलेल्या होत्या तो यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर शेवया यामध्ये टाकून घेते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. नक्की छान अशी होईल आणि तुम्हालाही आवडेल. तर सुटसुटीत असा आपला तिखट शेवयाचा उपमा तयार होणार आहे. तर बघू शकताय, थोडंसं मिक्स करून घेतले, आणि याला 2 ते 3 मिनटासाठी याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर बघा, छान असं मिक्स करून घेतले. तर बघा, छान उकळी आलेली आहे याला, आणि झाकून ठेवत आहे मी आता हे. तर 2 ते 3 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे, आणि आपल्या गॅसची फ्लेम आहे ती एकदम लो अशी ठेवायची, म्हणजे
करपणार वगैरे नाही, चिकटणार नाही आपला शेवयाचा उपमा. तर बघा छान असा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तर मी एकदा मिक्स करून घेते सर्व उपमा असा. तर बघा मोकळा सुटसुटीत असा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेला नाही. तर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आणि मिक्स करून घेतलेला आहे. तर बघा आपला शेवयाचा उपमा बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असा हा फडफडीत शेवयाचा उपमा मुलांना आणि छोट्यांना मोठ्यांनाही आवडेल असा तयार झालेला आहे.